शेतकरी सर्जा नाचर, शेतकरी राजा नाचर रे हा. नाच गड्या सोन्याचा दिसा जहायर, नाच गड्या सोन्याचा दिसा जहायर. शेतकरी सर्जा नाचर. फळांचा राजा असणारा आंबा यंदा कोकणात झाडावर उशिरा येणार असल्याची शक्यता आंबा बागायतदारांकडून सांगण्यात येते. वातावरणात झालेले सातत्याचे बदल किंवा खराब हवामानाचा मोठा फटका या पिकांना बसलाय. यामुळे यंदा पिकांना मोहर देखील कमी अधिक प्रमाणात आणि उशिराने लागल्याचं पाहायला मिळतंय. कोकणातील या फळाला उत्तम आणि दर्जेदार असं वातावरण लागत असतं. मात्र उशिरा गेलेला पाऊस आणि सातत्याने वातावरणात झालेले बदल या गोष्टीला कारणीभूत असल्याचं आंबा बागायतदार शेतकरी फैजल गीते यांचं म्हणणं आहे. आज जर पाहिले तर आज जो महूर आंब्याला लागलेला असतो, कैरी लागलेला डिसेंबर महिन्यामध्ये असते, ती आज खऱ्या अर्थाने तसं काय आहे नाही. आपण पाहिलं तर आत्ता ह्यो महूर सुरुवात झालेली आहे, ती पण म्हणजे 5% 10% प्रमाणात महूर आलेला आहे. आज वातावरणाच्या बदलामुळे मागील आठवडाभर वातावरण खराब आहे. त्याच्यानंतर पाऊस उशिरा गेला, अवकाळी पाऊस मध्ये झाला, त्याच्यामुळे फार आम्हाला फटका बसलेला आहे. आम्ही आज चिंतेत आहात. आज आपण बाग आमची पाहिलीत तर ह्या एवढ्या मोठ्या बागामध्ये आज 5% महूर आलेला आहे. खऱ्या अर्थाने आज आम्ही एवढ्या चिंतेमध्ये आहात की पुढे आमचं काय होणार. तेव्हा माझी सरकारला सुद्धा थोडीशी विनंती राहील की आमच्या आंबा बागायतदार असो किंवा काजू बागायतदार यांच्यावरती थोडंसं लक्ष दिलं पाहिजे. का आमचा आंबा मे महिन्यामध्ये जाण्यामध्ये गेल्याच्या नंतर आम्हाला तिथं भाव भेटत नाही. 200-250 रुपये डझननी किंवा 100-200 रुपये डझननी आंबे देवा पडतात तिथं मार्केटमध्ये. आणि आंबा ही वस्तू अशी आहे की ती आम्हाला देवाच लागतो. आज इथं आमच्याकडे प्रोसेस करायसाठी फॅक्टऱ्या नाहीत, त्याच्यामुळे आम्हाला 20-25 रुपये किलोने आंबे द्यायला पडतात कॅनिंगसाठी. फार आम्हाला इथं अडचण निर्माण होत असतो. रायगड जिल्ह्यातल्या म्हसळा तालुक्यातून पहिली आंब्याची पेटी वाशी APMC मार्केटमध्ये जाणाऱ्या बागेत देखील तुरळक प्रमाणात झाडाला मोहर लागल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे येथील शेतकरी चिंतेत सापडले असून बागेत करण्यात आलेला मशागतीचा खर्च सुद्धा निघेल की नाही अशी भीती या शेतकऱ्यांना लागून राहिली आहे. यंदा हा आंबा फेब्रुवारीमध्ये न मिळता एप्रिलमध्ये मिळण्याची शक्यता प्रगतशील शेतकरी फैजल गीते यांनी वर्तवली आहे. मी सरकारला ती पण माझी थोडीशी विनंती आहे की आज इथं फार माकरांचा त्रास आम्हाला झालेला आहे. माकरांच्या त्रासामुळे आमचा जो इन्कम आहे त्याच्यामधून 50% पैसे त्यांच्या वाटेला जातात आमचे. जे आज राखण आम्हाला जिथं एक माणूस राखण करायचं तिथं आज 10-10 माणसं आम्हाला ठेवायला लागतात. का की माकरं अशी जिथं 2-5 यायची तिथं आता 20-20, 25-25, 50-50 माकरं आतमध्ये बागात येतात आणि आमची नासधूस करतात सगळ्या आंब्याची. तेव्हा सरकारकडे विनंती आहे की सरकारने आमच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. जो आजपर्यंत दुर्लक्ष होत आला आहे तो कुठंतरी थांबल्या पाहिजे आणि आम्हाला आंबा बागायतदाराला कुठंतरी वर आणण्यासाठी मग इथं मार्केट असेल त्याने जसं आज देवघरमध्ये मार्केट ओपन करायचं काम चालू केलं आहे, तसं आम्हाला रायगड जिल्ह्यामध्ये पण मार्केट द्या. का आज मुंबई APMCमध्ये आंबा गेल्याच्या नंतर कर्नाटकमधून आंबा जो येतो तो आमच्या नावावर, रायगडच्या नावावर, कोकणाच्या नावावर विकला जातो. त्याचासुद्धा आम्हाला भरपूर फटका बसतो. तेव्हा सरकारने एक ते आम्हाला इथं मार्केट द्यावा, इथं आम्ही आमचा आंबा विकू. जे गिराक आहेत खऱ्या अर्थाने जे कोकणातला आंबा खाणारा व्यक्ती आहेत त्यांना इथं येऊन ते डायरेक्ट आंबे घेतील आणि जी गिराकाची फसवणूक होते ती फसवणूकसुद्धा वाचेल. आणि जे नुकसान आम्हाला मार्केटला आंबे पाठवून जो आम्हाला कमी भाव मिळतो तो कुठंतरी थांबेल. ही माझी सरकारकडे विनंती आहे.